मगाशी पाणी मागितलं होतंस तर मी पाणी आणलंय तुझ्यासाठी. गॅरी प्लीज चिडू नकोस ना, बोल ना माझ्याशी. आय एम जेन्युइनली सॉरी. हे बघ, आय डिडंट मीन टू हर्ट यू. तू पाणी घे ना. हे बघ, मला जेन्युइनली तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण मला ना स्ट्रेस व्हायला लागलाय आता सगळ्याचा. तुला माहितीये मी किती काम करते घरामध्ये आणि मला सवय नाहीये रे त्याची. एकतर मला कुकिंग करावं लागतं, मला सगळं साफसफाई करावी लागते, धुणं भांडी करावं लागतं. आता तर ती बकुळा पण येणार नाहीये, म्हणजे केवढं काम आहे बघ तू. आणि तुला जॉब नाही मिळाला तर मग कसं होणार यार आपलं. आणि हे बघ, ही सगळं काम मला ना राधिका करायला लावते, पण तू पण मला हेल्प करतोस की नाही, तुला पण काम करावं लागतं की नाही. आता तुझा जॉब नाही शोधलास तर आपण मेड कशी ठेवणार. पण तुला जॉब मिळाला तर आपण मेड ठेवली असती, नाहीतर ऍटलीस्ट एखादा कुक तरी ठेवला असता, म्हणजे आपलं फूड सॉर्ट झालं असतं. तुला माझ्या हातचा जळका उपमा खायला लागला नसता. गॅरी प्लीज बोल ना यार माझ्याशी. हे बघ, आता एक डे वेस्ट गेलाय, पण नेव्हर माइंड, तू परत ट्राय करशील. आणि आपले इतके सारे ड्रीम्स आहेत. आपलं होम असेल, आपलं कार असेल, आपल्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, शॉपिंग, बाहेर जाणं, आउटिंग, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं, मूवी बघणं, हे सगळं सगळं राहून गेलंय. अरे यार, मला वाटलं होतं तसं नाहीये. शनायाला सुद्धा माझी काळजी आहे. किती समजूतदारपणे बोलतेय ती. बच्चा, मी पण असं काही ठरवून नाही चिडलो रे. मलाही टेन्शन आलंय ना. मी अख्खा दिवस वाया घालवला, सगळीकडे जॉबची शोधाशोध केली, पण नाही मिळाला यार. मला काय आवडतं का हे तू अशी घरातली कामं करतेस? ही काय आपली कामं आहेत का करायची? नाही, ही मी सगळं ना राधिका मुद्दाम करते. मी नोकरी मिळवेन आणि पैसे कमवेन आणि आपण खरंच तू म्हणतेस तशी मेड ठेवूया बच्चा. आणि तू काळजी करू नकोस, ठीक आहे? आजचा दिवस जरी वाया गेला असला ना तरी टुमॉरो इज अ फ्रेश डे. मी परत उद्या नव्याने प्रयत्न करेन. पण गॅरी, तू आता चिडलेला नाही आहेस ना माझ्यावर? अगं नाही चिडलोय मी तुझ्यावर, डोंट वरी. पण वाव गॅरी, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो मच बच्चा. ताई, हो ताई. हा, बकुळा मावशी किचन मध्ये आहे मी. हो ताई. हो काय हो, तुम्हाला मी सवय लागली का काय राधिका ताई सारखी दरवाजा असा सापताड उघडा ठेवताय? मी काम करते किचन मध्ये, नेहा येईल आता म्हणून दार उघडं ठेवलंय. बर काय, पेढा घ्या ना, पेढा. कशाबद्दल? नंतर सांगते. हा, आणि गुप्ते भाऊ कुठे आहे? ती माहित नाही, गेला असेल कुठेतरी. बरं बरं, हा हा, त्यांचा पेढा बरं का, त्यालाच दे. अरे बकुळा मावशी, आता गुप्ते भाऊ 100 वर्षाचं आयुष्य आहे बघा तुम्हाला. पेढा घ्या आधी. अरे कशाबद्दल? मग सांगते. हे चिमणे घे गो बाई पेढा. भाऊ, ताई, माझ्या प्रज्ञाचं प्रमोशन झालं, बढती मिळाली तिला, साहेब झाली माझी प्रज्ञा. कॉंग्रॅच्युलेशन सांगा तिला आणि तुम्हालाही. खरंच अभिनंदन. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. बकुळा मावशी, हा हा, तू प्रज्ञा ताईला कॉंग्रॅच्युलेशन सांगशील ना की मी सांगू? सांगन ना, सांगन की. काय सांगशील? हेच ना, ते कांगारू कांगारू होय ना. अगं कांगारू नाही ग, कॉंग्रॅच्युलेशन. हा हा, सांगेन सांगेन. हा, मला बी इंग्रजी येतं, शिकवलंय मला राधिका ताईने. भाऊ, एक गोष्ट सांगायची हाय. बोला ना. म्या ना उद्या वणीला चालले, सप्तशृंगीला. हा, देवीचे आभार मानाया. 2 दिवस म्या कामावर येणार नाही. तुमच्या इथं बदलीची बाई दिलीये बरं का. आणि राधिका ताईकडे तर काळजी करायचीच नाही आता. खेडे आहे ना, 7 दिवस काम कराया. बकुळा मावशी, हा हा, तू जा देवीला, आणि बदलीची बाई द्यायची काहीच गरज नाही. म्हणजे मी आहे ना, सध्या घरातली सगळी कामं मीच करते. मी येतो. चल नेहा. ताई, येते मी.
हा सर. हो नाही मीच हे पाठवलं होतं. मी करतो तुम्हाला. मी दोन मिनिटात फोन करतो. ओके सर. ओके. हे काय चाललंय? काय पसारा करून ठेवलाय सगळा? गॅरी माझी कंबर खूप दुखते रे. हो ग बच्चा, मग ठीक आहे यार, करावं लागेल ना तुला आता हे सगळं. लिसन ना हा? प्लीज मला हेल्प कर ना गॅरी प्लीज. मी आलो. एक मला नाही. गॅरी ईमेल नंतर पाठवता येऊ शकते, कळलं ना. मला हेल्प आता कर ना प्लीज. मी केवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये. नाही फार महत्वाचं आहे. मी तेवढं करून गॅरी यू डोंट लव्ह मी का? नाही असं नाहीये ग बच्चा. मला काय मी लव्ह यू म्हणजे लव्ह आहेच, पण हे सगळं आता ऐक, तर मला राधिकाने सांगितलंय की हा जो पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे हा सगळा झाडायचा पुसायचा आणि झाडायचा पुसायचा, हे सगळं हलवायचं आणि झाडून पुसून घ्यायचं. सो तू आता स्टार्ट फ्रॉम हिअर. हे कार्पेट काढ, हे टेबल हलव, इथे झाड, इथेच पूस आणि मग हे परत रिअरेंज कर. मग हे टेबल घे, त्याच्या खालचे चेअर हलव आणि मग ते सगळं झाडून घे, पुसून घे, अरेंज कर. इथे जा, सोफा हलव. ओके 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 ओके. थांब मी ऐकूनच दमतोय. मी एक एक करतो. मला तू एक एक सांग, मी हेल्प करतो तुला. हे घे. काय ग ए अथर्व, अरे आत्ता झाडले रे. नको घाण करूस ते. बसून खा बरं शांतपणे. गॅरी आय लव्ह यू. थँक्यू सो मच एवढी हेल्प केल्याबद्दल. थँक्यू. आता मी फायनली आरामाने बसू शकते आणि आता थोडा तरी आराम. बाबा तुम्ही परत साफ करलं का? मॉन्स्टर हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं ना. माझं मुलं नाही, तुझा मुलं झालाय आणि मग मॉन्स्टर बोलू नको. हो रिअली? तुला प्रॉब्लेम आहे का त्याच्याशी? हो. अरे यार तुम्ही आता हे तू बघ यार यार. सॉरी ना. मी काय करतोय? तर घरी झाडू मारतोय, सगळं स्वच्छ करतोय, सोफ्याच्या खालनं येत ना परत कचरा सगळा. ही राधिका पण ना डिवोर्समुळे सगळं अडलं. हॅलो. हा वकील साहेब, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. बोला मिस्टर सुभेदार. सर मला एक गोष्ट सांगा. हे समजा या राधिकाने नाही दिला डिवोर्स तर काय फरक पडणार आहे? मला जरा सांगा प्लीज. व्हॉट? काय बोलताय तुम्ही? अहो तिने काहीतरी फालतू सारख्या अटी घालून ठेवल्या. म्हणे या अटींची पूर्तता नाही झाली तर मी डिवोर्स देणार नाही म्हणून असं अडून ठेवलंय सर. हे बघा, तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम जरा नीट सांगाल का? हा सॉरी, मी जरा वैतागलोय सर. त्याचं काय झालंय? अच्छा, म्हणजे हे सगळं असं चाललंय. तर हे बघा, एकतर तुम्ही डिवोर्स होण्याच्या आधी तुमच्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करून एक मोठी चूक केली आहे मिस्टर सुभेदार. आता तुम्ही तुमच्या बायकोच्या विरोधात काहीही करू शकत नाही. सर बट देर इज नो इफ अँड देर इज नो बट. यावेळी त्यांचं पारडं जड आहे. त्यांनी जर डिवोर्स थांबवला आणि तुम्हाला कोर्टात खेचलं तर तुम्हालाही शिक्षा होऊ शकते आणि तुमच्या गर्लफ्रेंडलाही. आधीच एक लग्न झालं असताना तुम्ही दोघांनी आणखीन एक लग्न केलंय, ही मोठी घोडचूक आहे आणि याची फळं तुम्हाला भोगावी लागतील. नाही सर, ती हे असलं काय करणार आहे? ती असं काही जमणार नाही तिला. हे बघा, तुम्ही तिला कमी लेखू नका बरं का. हे बघा, जर तिनं तुम्हाला 2 महिने दिले आहेत ना तर तुम्ही 2 महिने तिथे राहा आणि ते डिवोर्सचे पेपर तुमच्या हातात घ्या, तरच या सगळ्यातून तुमची सुटका आहे. यार हे काय होऊन बसलंय? तिथे त्या राधिकाने अडून ठेवलंय, शनाया मागे लागली, सतत नोकरी नाही मिळत. काय
अरे यार काय करू, ते पैसे नाहीयेत कामवाले मावशी ठेवायला, सगळं आमच्याच अंगावर येते शाने, आणि मी ना हे करून कंबरड मोडी. पैसे तर पाहिजे, कुठूनही आले तरी चालते. किड्याला फोन करू का? बोल लागली. हा किड्या. हा हा बोल बोल बोल. हा ते तू हे म्हणत होतस ना, नोकरीचं काहीतरी म्हणत होतस ना. मिळली की नोकरी? नाही बाबा, मला नाही मिळाली नोकरी. ते काल अख्खा दिवस सगळीकडे वणवण भटकलोय मी, तरी नोकरी नाही मिळते. सगळीकडे स्लॅक चाललाय रे बाबा. अरे मी तर सांगितलं होतं तुला माझ्या त्या मित्राकडे जा म्हणून, पण तू आहे की. हो बरोबर आहे. ऐक ना, ते तू ते मध्ये काय म्हणत होत, तुझं कोणीतरी मित्र आहे म्हणून. हा तो ऑनलाईन टॅक्सीवाला. हा तोच तोच तोच. हा अब आहे ना ऊट पहाड के नीचे. मी तर बोललो होतो तुला त्या मित्राकडे जा, तुला काम मिळेल म्हणून. पण तेव्हा तू काय म्हणाला, तुझ्या बरोबर भजी खातोय, असं आहे तसं आहे, हे करू का ते करू का. ए केड्या बस, मला उगीच ऐकू नकोस. तू हे असं ऐकवणार असेल ना तर मी फोन ठेवतो. चल बाय बाय बाय. अरे मी ऐकत नाहीये, मी बोलतोय. यार इथे सगळी वाट लागली आहे केड्या. राधिकाने ना सगळी अडवणूक केली आहे. इथे मी आणि शनया दिवसभर राबतोय. आता कामाला कोणीतरी मावशी ठेवायचं तर हे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना यार. आणि आता अशी परिस्थिती आली ना की कुठूनही कमवले तरी चालतील, पण पैसे हवेत यार. करेक्ट आहे मेरी जान, मी तुला तेच सांगतोय. मी सांगतो तिथे जा, त्या पत्त्यावर पोच, तुला नोकरी मिळेल. म्हणजे ते हे ते ऑनलाईन टॅक्सीवाला म्हणतोयस का तू? अरे मग काय, मग कुठली मिळणार आहे? हा 5 स्टार हॉटेलमध्ये देऊ तुला नोकरी? नाही तर काय. नाही बाबा नाही, ठीक आहे. हा तर ते टॅक्सी. अरे मेरी जान, ईमानदारी से किया हुआ कोई भी काम छोटा नहीं होता. नाही हे मी नाही म्हटलंय, कोणीतरी म्हटलंय, पण ते खरं आहे. हा हे बघ, तू काम कर, तुला पैसे कमवायचे की नाही, मग काम कुठलं काय असे ना, आपण काम करायचं, पैसा कमवायचा, दॅट्स इट. ठीक आहे, तू मला त्यांचं नाव आणि काय कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पाठवा. आणि हा केड्या एक काम कर ना प्लीज, थोडं ऍडव्हान्स जरा द्यायला सांग ना. थोडं बोलशील का तू प्लीज? अरे ते सगळं होऊन जाईल रे. तुला ऍडव्हान्स पण मिळेल आणि नोकरी पण मिळेल. मी तुला पत्ता SMS करतो, तू तिथे जा आणि हो इमानदारीने काम कर. ऑल द बेस्ट मेरी जान. टॅक्सी चालव. सुभेदार चला टॅक्सी चालवा, मीटर पाडून. काय यार, किती काम करायला. माझी मेड झाली कम्प्लीट. बच्चा झालं. हो माझं पण झालं ते ऑलमोस्ट. नाही अगं ते नाही, मी काम झालं. आता काय मग, आता नवीन काही इश्यू नाहीये ना गॅरी? इश्यू नाहीये, उलट इश्यू सॉल्व्ह झालाय, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? मेड मिळाली? नाही मेड नाही, जॉब मिळाला, नोकरी मिळालीये. आर यू सिरियस? वाव गॅरी, तू जोक करत नाहीयेस ना? नाही जोक नाही करते, खरंच एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळालाय. वाव, कुठल्या कंपनीमध्ये? ते हे एकदम मोठी कंपनी, मोठी एकदम. नाव सांग ना मला यार. नावाचं डीके नावाची कंपनी आहे. असेल बोळ्या. हा पण एक गोष्ट, आता इतक्यात कुठल्या कंपनीत जॉब करतोय, काय जॉब करतोय हे काही फार डिस्कस नको करूया. आपण फक्त एवढं सांगायचं की मिळालंय जॉब. ओके, पण आय एम सो हॅपी फॉर यू. आय लव्ह यू सो मच. आय एम सो प्राउड. काय चाललंय? गॅरीला जॉब मिळाला. मी म्हणलं होतं ना तुला राधिका, चॅलेंज दिलं होतं मी की गॅरी तुला 2 days मध्ये जॉब मिळून दाखवेल. बघ, गॅरीने जॉब मिळून दाखवला माझ्या. सी गॅरी, अप्रिसिएशन तर सोडाच, कॉंग्रॅच्युलेटिंग नाही करत रे. जाऊ दे ना बच्चा. हे बघ, तुला माझं कौतुक आहे ना, माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. बाकीच्यांचा विचार आपण कशाला करायचं, नाही का? Absolutely. I'm very proud of you and I love you a lot. I love you too, बच्चा. चन्या, तुला आता जे दिले ना काम ते आधी कर. आणि तुम्ही
किती वेळा सांगितले तुम्हाला इथे यायचं नाही म्हणून? अरे मी तुम्ही जा तुमच्या रूम मध्ये. राधिका लिसन ना. काय तुम्हाला एरवी असं खूप ज्ञान देत असतेस ना, दिस दॅट व्हॉटएव्हर. मी तुला आता सांगते आज, आपल्या लाईफ पार्टनरनी जर काहीतरी चांगलं केलं असेल किंवा तो खूप आनंदात असेल तर त्याचा पार्ट होणं हा पण आपला जॉब आहे ना. माझ्या गॅरीने इतका चांगला जॉब मिळवलाय तर त्याला अप्रिशिएट करणं, त्याला हक करणं हाही माझा जॉब आहे गृहिणी म्हणून. ओके, सो मी तोच करते. गुरुनाथ सुभेदार टॅक्सी चालवणारी. टॅक्सी नाही, कॅब. गुरुनाथ सुभेदार कॅब. गुरुनाथ सुभेदार कॅबचा काय बोलतोय? नाही, हे आपलं रेडी होतोय. एक्साइटेड आहेस ना फर्स्ट डे ऑफ वर्क? गॅरी, तू हे काय कपडे घातलेस? काय म्हणजे चांगलेत की काय? किती बोरिंग आहेत. प्लीज हे घालून तू प्लीज कामावर जाऊ नको. जा प्लीज, मला नाही आवडत. नाही, याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मला नाही आवडत यार, एक खूपच बोर आहे. ऐक ना, तू काहीतरी तू तर माझा फेवरेट वाला सूट घाल ना प्लीज, आणि ब्लॅक टाय. वाव, यू सो हँडसम. अगं कॅब सूट, कॅब मधून जाताना सूट बीट कशाला उगीच? ऑफिसला हे ओके आहेत ना कपडे? नाही येत. ओके, मी तुला सांगते ना, फर्स्ट डे यार, तुझं जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे ना. मस्त गो चेंज, गो क्विक. वेळ वाया घालवू नकोस, पटकन चेंज कर. ओके. वाव, गॅरी किती हँडसम दिसेल आणि मग सगळे त्याच्याकडे बघतील, सगळ्या मुली जेलस होतील. वाव, किती हँडसम दिसतोस तू. आय एम लुकिंग ओव्हर ड्रेस्ड. हे असं अजिबात ओव्हर ड्रेस्ड वगैरे दिसत नाहीयेस. इट्स युअर फर्स्ट डे टू वर्क. ओके, यू शुड लुक दिस अमेझिंग. आई, माझं झालं. निघते मी. राधिका, एक मिनिट. काय? अगं विचारायचं म्हणताना राहून जाते पा. गुरुनाथला नोकरी बिकरी लागली का ग? कुठली कंपनी आहे? हो आई, नोकरी लागली आहे यांना. कुठे काय कोणती कंपनी मला काही माहिती नाही, पण लागली आहे खरं. चला येऊ. किती हँडसम दिसतोय माझा नवरा. नवरा तुया नाही, तूच त्याची आगंतुक बायको आहे. व्हॉट्स आगंतुक? जाऊ दे ना शनाया, सोड. चल मी येतो. ओके, बाय. येस, आज गॅरीचा फर्स्ट डे आहे ना जॉबचा, म्हणून एवढं ड्रेसअप करून जातोय. काय झालं? हसायला काय झालं? हसल नाही तर का करल? हे असा कोट बीट चढवला, कपडे घातले की झालं का? होते का कामावर जायला मोकळा का? मग अजून काय करायचं असतं ऑरेंज सासू? आई, ही तुम्हाला सासू म्हणून राहिली. जाऊ दे बाई, तिला त्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी तिचं काही नातं आहे ना ते सांगितलं समजावून. तिनं फक्त सासू एवढंच घेतलं. ते राहू दे बाई. का बा गुरु, तू पण असाच चाललास का? हा, देवाला नमस्कार नाही करायचा का? हे भैताड, ओवाळ त्याल, कळलं? दही दे हातावर. हीच आपली संस्कृती असते. व्हॉट्स ओवाळणं? औक्षण. व्हॉट? आता नवऱ्याचं ऑप्शन कशाला करायचं? औक्षण. ओ लाईक दॅट. हा, आय नो. डोंट वरी, मी करते गॅरी. थांब. राहते तुझी. ओवाळ. चल आणते. अगं सुलट. क्लॉकवाईज. पुरे. चल शनाया, येतो मी. ओके, बाय. येस, बाय. का? लव्ह यू. मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे नसतात का? पाया पडतोय. सुखी राहा. Hi baby, I love you. I'm so excited. बाय. Bye. तरी तुझी कामं सुटणार नाहीत. तुला तांदूळ निवडायला सांगितले होते ना, आता कडधान्य पण निवडायची.
ए यार राधिका, मला नाही येत यार किचन वर्क. तू मला बाहेरचं काही पण काम दे, मी किचन वर्क नाही करणार. नाही तुला जमत नसेल ना तरी करावं लागेल. चला आई, मी निघते बरं, मला उशीर होऊन राहिला. सांभाळून जा. नाही करायला लागतील. लिसन आई माझ्यासाठी पण थोडा गरम गरम चहा मांडते का? आले. अरे